या ठिकाणी संधीची भेट दिली त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. प्लीज आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पहिला बॉल या ठिकाणी दीपक पिंपळेचा. कुलदीप पिंपळे यांनी एक धाव आपल्या फलंदाजी मधून कुलदीप पिंपळे याच्या खात्यामध्ये एक धावाची बढत आणि संघाच्या खात्यामध्ये एक धावाची बढत. पुढचा गोलंदाज, पुढचा बॉल. पुन्हा एकदा अतिशय मस्त सुंदर असा हा बॉल टाकलेला लेग साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता समाधानचा, पण बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. हा सीधा बॉल जातोय विकेट किपरच्या हातात आणि हा निर्धार चेंडू संघाची धावसंख्या कोणत्याही प्रकारे पुढे सरसावत नाही. पुढचा बॉल समाधानसाठी. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने खेळलेला बॉल कलेक्ट होईपर्यंत एक धाव, अतिशय चुरशीची एक धाव, एकदम चिकाटीची एक धाव या ठिकाणी काढलेली आहे. या ठिकाणी रनआउट होण्याचा चान्स होता, पण व्यवस्थित विकेट कीपर कडून क्लिक झाला नाही, तर हा रनआउट नक्कीच संघाच्या खात्यामध्ये आला असता. 3 बॉल. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने टोलवलेला बॉल आणि हा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा फील्ड होतोय आणि बॉल जातोय सीधा बॉलरच्या हातामध्ये आणि हा रनआउट. समाधान पिंपळे आउट. धावचित्त होत आहेत समाधान. चार बॉल ना, 4 बॉल फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि ते ही पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. या ठिकाणी फक्त 2 धावा आणि 4 बॉल. पुढचा बॉल कुलदीप पिंपळेसाठी आणि हा सुंदर असा आटवलेला बॉल पॉवर प्लेच्या रिंगणामध्ये आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा झेल सुटतोय. तोपर्यंत 2 धावांचा पतंग होतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 4 आणि हा 5 धावानंतर धावसंख्या होते 4 आणि ही जर विकेट गेली असती तर खूपच महत्वाची विकेट या ठिकाणी पिंपळे पलटणच्या या संघासाठी मिळाली असती, पण हा झेल सुटतोय. शेवटचा बॉल. सुंदर असा पुन्हा एकदा आटवलेला बॉल. फिल्डर खाली येतोय पण बॉल टप्पा पडतोय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जाण्याचा प्रयत्न केला जातोय, पण एका धावेवर समाधान मानायला लागतंय आणि एक ओव्हर नंतर, एक षटकानंतर धावसंख्या होते 5. धावसंख्या होते 5 आणि या ठिकाणी आपल्या ओव्हरच्या मध्यांतरानंतर आपल्या प्रीमियर लीगला मान्य श्री विश्वनाथ सकपाळ यांनी आमच्या या प्रीमियर लीगला सध्याची भेट दिली. त्याबद्दल त्यांचा आमच्या प्रीमियर लीग तर्फे मंगेश पिंपळे यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करतो, तर त्यांनी स्वीकार करायचा आहे. पहिली शाल घाल, नंतर टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवायच्या. साहेबांचा जोरदार सत्कार करायचा. साहेब धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण पोहोचलात, आमच्या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला जाऊया मैदानामध्ये. मैदानातलं दुसरं षटक घेऊन येतोय महेश पिंपळे, लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म बॅट्समन, डावखोरा गोलंदाज, डावखोरा बॅट्समन. या ठिकाणी अशी महेश पिंपळे याची ओळख. आणि हा दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न, फिल्डिंग सज्ज करताना कुलदीप पिंपळे स्ट्राइकवर.
आणि नॉन स्ट्राईकवर आहे साहिल पिंपळे. पहिला बॉल नियमभंग, पहिलाच बॉल हा नियमभंग आणि पंचांचे हात खुललेत, याचा अर्थ हा अतिरिक्त एक धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जातोय. टोटल 6 धावसंख्या झालेल्या आहे एका ओव्हर नंतर, एका षटकानंतर. पुढील चेंडू पुन्हा एकदा कुलदीप पिंपळे स्ट्राईकवर. सुंदर सुंदर असा हा बॉल, गुडलेनचा बॉल. बॅट्समन आणि बॉलचा काही ताळमेळ जुळला नाही. बॉल जातोय सीधा विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धार चेंडू, एक अतिशय निर्धार चेंडू हा गोलंदाजीचा उत्साह वाढवत असतो, विश्वास वाढवत असतो. पुन्हा एकदा बॅटफुटला टाकलेला बॉल, बॉल जातोय सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा झेल आउट. झेल बाद होतोय, झेल बाद होतोय. शंकर पुढील फलंदाज शंकर फलंदाजीच्या मार्कवर. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने बॉल टोलवलेला, एक धावेमध्ये समाधान मानावं लागतं शंकरला. बॉल धावसंख्या पुढे सरसावते एका धावेनिशी 7 धावा. पुन्हा एकदा निर्धार चेंडू, बॉल जातोय सीधा विकेट किपरच्या हातामध्ये. एका धावेवर आपल्याला कोणत्याही धावेनुसार धावसंख्या पुढे सरसावत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल साठी. साहिल पुन्हा एकदा आणि हा फुलटॉस चेंडू, बॉल जोरात टोलवण्याचा प्रयत्न, पण बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही आणि बॉल जातोय सीधा विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धार चेंडू आणि कोणत्या प्रकारे धावसंख्या होत नाही आणि 2 षटका अखेर धावसंख्या होते फक्त 7. पुढील गोलंदाज विशाल पिंपळे, राईट आर्म स्लोअर बॉलर. शंकर फलंदाजी करतोय. शंकर विशालचा पहिला बॉल फेस करेल.
आणि हा सुंदर असा हा गुगली बॉल, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि सुंदर असा हा लेग साइडला टोलवलेला बॉल अगदी आरामात बॅटीवर घेऊन हा बॉल आपल्याला जिथे पाहिजे होता त्या दिशेला या ठिकाणी हा बॉल टोलून आपल्या संघामध्ये 4 धावांनी धावसंख्या वाढवते. धावसंख्या होते 11. 2 चेंडू 11 धावा. तिसरी ओव्हर, सेकंड लास्ट ओव्हर. 4 ओव्हरचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पण हा स्विच हिट विशालची ऍक्च्युली गोलंदाजी तशी आहे, ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो त्या गोलंदाजीला जर टायमिंग जुळला, जर टायमिंग जुळवला तर त्याच्या गोलंदाजीवर खेळणं इझी, पण जर टायमिंग नाही जुळला तर 6च्या 6 बॉल बॅट्समॅनला उभं करण्याची ताकद या विशालमध्ये आहे. पुन्हा एकदा आणि कीपर पटून बॉल सुटला जातोय. 1 धावाचं पतंग होते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आणि एक धावेने या संघाची धावसंख्या अतिशय कासवाच्या गतीने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावते. कोणत्याही प्रकारे गोलंदाज फलंदाजांना कोणताही मुवमेंट करायला देत नाही, कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारण्याचा चान्स या ठिकाणी गोलंदाजाकडून मिळत नाहीये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या ओव्हर पासून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने टोललेला बॉल आणि हा बॉल सुटला जातोय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. 4. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षक दोन्ही फलंदाजाकडून, एकाकडून सुटला तर दुसऱ्याने तो अडवायला पाहिजे होता, पण दुसऱ्याकडून सुद्धा ती मिसफील्ड झाली आणि 4 धावा या ठिकाणी संघाला सोसाव्या लागणार आहेत, भोगाव्या लागणार आहेत. आणि एक धाव किती महत्वाची असते ती आपण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलीच की एक धावेने किती फरक पडतो. सुंदर असा हा शॉर्ट पिच टाकलेला बॉल, बॉलावर व्यवस्थित टायमिंग जुळते आणि हा 1 धाव खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पण सुद्धा कंप्लीट होते आणि 2 धावेनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 18. 3 ओव्हर नंतर धावसंख्या होते 18. विशालच्या ओव्हरला टोटल धावा आलेल्या आहेत 11. मालुशी प्रीमियर लीग पर्व 4 या पर्वाचा आजचा हा दुसरा सामना या ठिकाणी मैदानामध्ये खेळवला जातोय. मालुशी प्रीमियर लीग पर्व 4 2025. एक गाव एक मंच, एक विचार, एक नाते, एक नाते मैत्रीच्या पलीकडचे, अशा या स्लोगननी आपण ही जी प्रीमियर लीग चालू केली आणि आज प्रीमियर लीगचा हा 4था बॉलर या ठिकाणी संदीप पिंपळे. सुंदर असा हा बॉल टोलवण्याचा प्रयत्न, पण शंकरच्या बॅट मध्ये काही अजून धार लागलेली नाहीये, शंकरच्या बॅट मधला अजून काही रक्त लागलेलं नाहीये आणि अशा प्रकारे अजून काही शंकरच्या बॅट मधून धावा निघत नाहीये. त्यामुळे संघाची धावसंख्या ही स्लो कासवाच्या दिशेने धावते. जर शंकरच्या बॅटला जर बॉल लागले तर नक्कीच 100-200च्या स्ट्राईक रेटनी ह्या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. सुंदर सुंदर असा हा बॉल, बॉल जातोय सीमा रेषा पार, मानसरोवर स्टेशनच्या आसपास. षटकार, पॉवर्ड बाय MPL षटकार. दमदार षटकार या ठिकाणी साहिलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा हा षटकार मानसरोवरच्या जवळपास हा बॉल जाऊन स्थिरावतोय आणि संघासाठी 6 धावा आपल्या संघासाठी मिळतायत. धावसंख्या होते ती 25.
सुंदर, पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने येऊन बॉल लेग साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. बॉलचा आणि बॅटचा काय पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये, पण अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. कारण संदीपने भापले होते की तो ऑफ साइडला आलेला आहे आणि त्या प्रकारे कसा गोलंदाजी करायची याचा अनुभव संदीपकडे नक्कीच आहे. त्या अनुभवाचा वापर करून अतिशय सुंदर अशी ही फलंदाज आणि गोलंदाजी मधली ही भिडत या ठिकाणी संदीपने जिंकलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीची मार्कवर संदीप. सुंदर सुंदर असा हा पुन्हा एकदा बॉल टोलवण्याचा प्रयत्न, पण शंकरच्या बॅट मधून काही अजून सुद्धा कोणत्याही प्रकारे रन्स निघत नाहीयेत आणि त्यामुळे संघाची धावसंख्येवर परिणाम होतोय आणि ती धावसंख्येचा परिणाम नक्कीच संघाला भोगावा लागणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक करतोय संदीप आपला एक षटकार खाल्ल्यानंतर. सुंदर सुंदर असा बॉल लॉग ऑनच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, बॉल फिल्डर खाली येण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा, 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरसावते. हा कॅच सुटतोय कुणाल पिंपळेच्या हातातून. शेवटचा चेंडू या ठिकाणी या ओव्हरचा आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू आणि बॉल जातोय आणि हा आउट. बॅटची कडा लागून सीधा विकेट किपरच्या हातामध्ये झेल बाद होतोय आणि धावसंख्या स्थिरावते 0 या चेंडूवर. तर धावसंख्या पूर्ण होते 28 आणि 29 धावांचं अवघ्या 29 धावांचं आव्हान या ठिकाणी पिंपळे पलटण या संघासाठी आहे. तर आता बघूया आपण पिंपळे योद्धा या 29 धावा कशा डिफेंड करते, कशा प्रकारे आपल्या या पिंपळे पलटणला 29 धावांच्या आतमध्ये रोखू शकते की नाही. तर या ठिकाणी या मध्यंतरानंतर मी आपल्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्या मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या लीग साठी, आपल्या खेळाडूंसाठी, या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपण आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावं. मी त्यांना विनंती करतो. विश्वनाथ सकपाळ साहेब. धन्यवाद. मालोसी प्रीमियर लीग पर्व 4 यातील सर्व खेळाडू, आयोजक आणि क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आणि मला या ठिकाणी जो मान दिला आहे त्याबद्दल मी मालोसी प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि आपल्या भागात असंच क्रिकेटचं बीज रोवत तुम्ही जो हा कार्यक्रम उत्तर चांगल्या प्रकारे पार पाडता त्याचा आनंद आहे खरोखर. असंच दरवर्षी नियोजन करत राहा आणि क्रिकेटचं आपल्या भागात बीज उगवत राहा. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. कारण काही वर्षापासून म्हणजे तुमच्या पिढीपासूनच हा खेळ आमच्या पिढीपर्यंत आलाय आणि आमच्या पिढीपासूनच हा खेळ पुढच्या पिढीला जाणार आहे. आणि असाच सहकार्य दरवर्षीप्रमाणे तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा कराल अशीच मी आपल्याला अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मैदानामध्ये जाऊया आपण. मैदानामध्ये पुन्हा उर्वरित सामना या ठिकाणी सुरू होतोय. पिंपळे योद्धा या ठिकाणी पिंपळे फलटण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. फिल्डिंग लावून घ्या, वेळ कमी आहे आपल्याकडे. योद्धा लवकर लावून घ्या. फलटणनी बॅट्समन पाठवा, फलंदाज पाठवा लवकर.
त्याचबरोबर पुढील संघ टायटन्स आणि पलटण टॉस साठी यायचा आहे. पलटण मधून टॉस साठी या. हा पिंपळे टायटन्स कर्णधार कर्णधार टॉस साठी मी आमंत्रित करतो. मी विनंती करतो सकपा साहेब टॉस साठी यायचं. इथेच घे ना खाली. दोन्ही कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं. इकडे राहा अमित असा राहा. आणि हा टॉस होतोय. टॉस होतोय. टॉस कोण? टायटन्स. टायटन्सची फिल्डिंग आहे. फिल्डिंग चॉईस केले. टॉस जिंकून अभिनंदन अभिनंदन टॉस जिंकल्याबद्दल. चला चालू करा पंच. समाधान चालू करावं. पॉवर प्ले ओव्हर. हॅलो चालू करायचं. सम्मा सुंदर सुंदर असा हा बॉल जातोय. नियमभंग असा हा पंचांचा इशारा या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या पुढे सरसावते. कोणत्याही चेंडू शिवार हा एक धाव संघाच्या खात्यामध्ये. सुंदर सुंदर असा हा बॉल टोलवला जातोय अभिषेकच्या माध्यमातून. लेग साइडच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषा पार. 4 धावा. एक धावा 5 रन. अतिशय छोटस धावसंख्या धावांचा डोंगर या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला असताना अभिषेकची भेदक आणि आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चालू करायचा लवकर सामना पंच. चार 5चं गणित. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 प्लेयर बाहेर असा ह्या खेळाचा नियम. आणि या नियमाचं पालन करताना गोलंदाजाची जी कसरत होते ती कसरत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा सुंदर असा हा बॉल बाहेर येऊन टोलवण्याचा प्रयत्न. बॉल जातोय 1 बाउन्स बाहेर. 4 धावा. सुंदर सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
दोन बॉल नंतर 9 धावा. पलटन बॅटिंग करते ना. जा टीम जुळा कर आलो. पिंपरी टायटन्स जायचं लवकर, पटापट टीम गोळा करायची, टीम बनवायचे. कॅप्टन्स समाधान पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने बॉल करतोय आणि बॉल पुन्हा एकदा टोलवला जातोय. बॉल जातोय सीमा रेषा पार आणि हा 4 1 बाउंड 4. सुंदर सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अभिषेकच्या बॅट मधून खूपच आक्रमक फलंदाजी आपल्या या फलंदाजीतून करताना पाहायला मिळतोय. आणि त्या या ठिकाणी समाधान पिंपळे या ठिकाणी काय 4 आहे. 4 बॉल किती बॉल ओव्हर या ठिकाणी समाधान आपल्या संघाचं नेतृत्व कर. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. या ठिकाणी समाधान पिंपळे आपल्या संघाचं नेतृत्व करताना खूपच जास्त धावा या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळतोय आपल्याला. मे बी ते प्रेशर असेल कॅप्टनचं, कर्णधार पदाचं, संघाचं नेतृत्व करताना या ठिकाणी जो प्रेशर येतो तोच प्रेशर या ठिकाणी समाधानला कुठेतरी झेलताना पाहायला मिळत नाही. आणि हा अतिशय सुंदर असा हा कमबॅक करताना शेवटच्या चेंडूवर निर्धार चेंडूनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 15. एका धावेनंतर धावसंख्या होते 15. 1 ओव्हर. पुढील गोलंदाज यायचा लवकर. पुढील गोलंदाज विनायक पिंपळे. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय विनायक. आणि पुन्हा एकदा बॉलरचं गोलंदाजीचं कसरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की 4-5 अशा प्रकारचं हे गणित या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. आणि त्याच नियमामध्ये, त्याच रिस्ट्रिक्शन्स मध्ये आपल्याला गोलंदाजी करायची आहे. लावून घ्या लवकर पटापट पंच, एवढा वेळ नका देऊ, चालू करा. पुढील फलंदाज विनायकचा बॉल फेस करेल दीपक. याच्याकडे सुद्धा एक आक्रमक फलंदाजी करण्याची एक क्षमता. आणि पुन्हा एकदा फुलटॉस बॉल जातोय हवेमध्ये, खाली येतोय आणि हा नो बॉल चेक करा प्लीज. नो बॉल चेक करा बहुतेक. नो बॉल चेक करा. अरे दिलाय ते गप ना जरा, पंचांनी दिलाय. दिलाय ना त्यांनी, दिलाय त्यांनी. चालू आहे. तू जरा गप ना, तू येतो का इथं बसतो. हा तूच बघ ना, आहे काय बघ रे. आणि बघ
कमरेचा नो आहे, उलटोच बॉल आहे, नो असणारच. नो बॉल आहे, नो बॉल, फ्री हिट. शॉर्ट पिच हा टोललेला बॉल, बॉल जातोय नियमभंग आणि पंचांचे हात खुलतायत. अतिरिक्त धाव या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये. फ्री हिट कंटिन्यू राहील. पुन्हा एकदा फ्री हिटचा फायदा या ठिकाणी फलंदाज घेतोय. सुंदर असा हा बॉल टोलवण्याचा प्रयत्न. बॉल फील्ड होतोय. बॉल फील्ड होईपर्यंत एक धावा निश्चितच कंप्लीट होते आणि एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 20. अवघ्या 9 धावा पाहिजेत विजयासाठी. अतिशय अलगदरित्या या चेसिंग या ठिकाणी केला जातोय. सुंदर असा हा बॉल, बॉल जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौका, 4 रन. सुंदर सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सुंदर स्विचेस खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अभिषेक आता आपल्या गोलंदाजी बरोबर खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपण हा पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त एक धाव या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जुळली जाते. आणि अवघ्या 4 धावा पाहिजेत आता विजयासाठी. पाहूया याच ओव्हरमध्ये ओव्हर समाप्त होते बहुतेक आणि हा अतिरिक्त पुन्हा एकदा वाईट बॉल. टायटन्स तयार राहायचंय फिल्डिंग साठी. आणि पुन्हा एकदा हा सूर्यकुमार यादवचा शॉट या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न. अगदी आरामात हा गोलंदाजा बरोबर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजीच्या मनाशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अभिषेकचा होतोय. त्याला फुटबॉल सारखा बॉल दिसतोय कारण असा हा बॉल आता, कारण एवढ्या वेळ पिचवर उभा राहिल्यानंतर बॉलरच्या मनाशी खेळण्याचा प्रयत्न, बॉलरच्या विश्वासाशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय अभिषेक. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि हा शॉर्ट बॉल नंतर बॉल जातोय सीमारेषा पार. 4 रन आणि हा विजयाचा चौकार या ठिकाणी अभिषेकच्या बॅट मधून आलेला आहे. अतिशय 2 षटक राखून या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. रन रेट साठी हा त्यांचा नक्कीच याचा फायदा होणार आहे पिंपळे योद्ध्यासाठी.